नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शिवसेनेला सन्मान दिल्यास युतीने निवडणुका लढवू, आमदार चंद्रकांत रघुवंशींचा मानस। वैजालीत शिवसेनेचा मेळावा, असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश। पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका होतील की जिल्हा परिषदेच्या याबाबत संभ्रमावस्था असून जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे, पण जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील किंवा आम्हाला बरोबर घेतील त्यांच्यासोबत युती करू असा मानस शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलाय। शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेचा मेळावा प्रवेश सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता। आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात असलेल्या 4ही जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार देण्यात येतील। विरोधकांकडून शिवसेनेला सोबत घेणार नसल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वत्र ठिकाणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी उभे करू। शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नंदुरबार जिल्हा भक्कमपणे उभा असल्याचा संदेश राज्यभरात देऊ। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी देखील मनोगत व्यक्त केले। प्रसंगी वैजाली परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला, त्यांचे स्वागत संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा घेऊन केला। प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, माजी सभापती विक्रमसिंह बळवी, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, रवींद्र जमादार, शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, युवासेना जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे, माजी पंचायत समिती सदस्य सखुबाई शेमये, युवासेना शहर प्रमुख सागर चौधरी, रमण नवले, जयसिंग ठाकरे, एकनाथ ठाकरे, लक्ष्मण पवार, वैजालीचे माजी सरपंच पंकज पाटील, श्रीराम पाटील, विनोद पाटील, गणेश पाटील, भीमराव ठाकरे, चंद्रकांत पाटील, सतीश पाटील, रमेश ठाकरे आदी उपस्थित होते। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।